पण आता त्यांनी होल्डिंग लागलेत ना, कोस्टल रोड आम्ही केलाय, 92,000 कोटीचं हे केलेलं अरे आहे. कोणाचे पोरगा आपला म्हटलं म्हणून आपला थोडी होतो. तुमचं म्हणणं की अरे आपल्या बाजूच्या पोरगा मांडीवर बसवला तर थोडी आपला पोरगा होतो तो. पण तरी सुद्धा अनेक वर्ष कोस्टल रोड समजा एवढंच होतं तर का झाला नाही मी याच्यापूर्वी, का नाही झाला? याचं कारण होतं की कोस्टल रोड करता ज्या परमिशन्स हव्या होत्या या परमिशन्स कधीच मिळाल्या नाहीत. मी स्वतः 5 बैठका घेतल्या कोस्टल रोड करता केंद्र सरकारमध्ये, आणि सगळे अधिकारी होते, त्यांना माहिती आहे कशा प्रकारे नॅव्हिगेट केलं. आणि ते सगळं केल्यानंतरही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन प्रत्येक याच्यावर कोर्ट केस झाली, हे सगळं जिंकून आलो. आणि हे इतक्या कुत्या मनाचे लोक आहेत की ज्यावेळी कोस्टल रोडचं सगळं केलं आणि मग हा प्रश्न होता की महानगरपालिकेला द्यायचा, MMRDL द्यायचा की MSRDCने करायचा. मला उद्धवजी म्हणाले महानगरपालिकेला द्या. म्हटलं ठीक आहे, त्यांनी डिझाईन केलं, महानगरपालिकेला करा. आणि मग एक दिवस अचानक सकाळी मला न सांगता उद्धवजीने त्याचं भूमिपूजन करून टाकलं. मी काही म्हटलं नाही. तुम्ही एकत्र सरकारमध्ये हो, आता मी मुख्यमंत्री, ते कुठल्याही पदावर नव्हते. इट वॉज नॉट ऑन एनी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट. त्यांना अधिकारही नव्हता. तरीही विकासामध्ये राजकारण करायचं नाही. मी म्हटलं, मला कमिशनरने सांगितलं की साहेब काय तुम्ही परत करणार असाल तर आमची तयारी आहे, कारण हे त्यांचा हे होता, त्यांनी करून टाकलं. मी म्हटलं मला अख्ख्या मुंबईला माहिती आहे कोस्टल रोड कोणी केला, त्याच्या परवानग्या कोणी आणल्या, रोज न्यूज छापून आल्या, जेव्हा परवानग्या आल्या प्रत्येक बैठकीत काय झालं, तिथे काय झालं, कशा प्रकारे आम्ही ते नॅव्हिगेट केलं. त्यामुळे श्रेयाकरता मला थोडी काही लढाई करायची.